जुन्या आठवणी अवश्य ऐकाच. मित्रांनो, ज्यांचा जन्म 1963 1964 पासून ते 1988 1989 1990 सालापर्यंत झाला आहे, खास त्या पिढीसाठी हा लेख आहे. तर पाहूया आपण हा लेख. ही पिढी आता 30 वर्ष ओलांडून 62 वर्ष वयाकडे चालली. हे आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पाहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे ही पिढी कायम उंबरठ्यावर राहिली. 1 2 5 10 20 25 50 पैसे बघितलेली ही पिढीत पाहुणेकडून लाज न बाळगता पैसे घेत होती. शाई बोरू पेन्सिल पेनपासून सुरुवात करून ही पिढी आता स्मार्टफोन लॅपटॉप PC उतारवयात सराईतपणे हाताळत आहे. ज्या पिढीच्या बालपणी सायकलसुद्धा एक चेन असलेली, पण आता ह्या उतारवयात सराईतपणे स्कूटर कार चालवणारी ही पिढी अवखळ तर कधी गंभीर खूप भोगलेली आणि खूप सोसलेली आणि पण पूर्ण संस्कारित टेप रेकॉर्ड पॉकेट ट्रान्झिटर ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती. मार्कशीट आणि TVच्या येण्याने यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही. अशी ही शेवटची पिढी कुकरच्या रिंग्स टायर असलेल्या गोष्टी घेऊन लहानपणी गाडी खेळणं यात त्यांना काही कमीपणा वाटत नव्हता. सळई जमीन रुतवत जाणं हा काही खेळ असू शकतो का? पण होता. कैऱ्या तोडणं ही यांच्यासाठी चोरी नव्हती आणि कुठल्याही वेळी कुणाचंही दार वाजवणं यामध्ये कसलेही एथिक्स तुटत नव्हते. मित्राच्या आईने जेवू घालणं यात कसलाही उपकाराचा भाव आणि त्याच्या बाबांनी ओरडणं यात कसलाही असूयेचा भाव असणारी शेवटची पिढी. वर्गात किंवा शाळेत स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुत्रत बोलणारी ही पिढी. 2 दिवस जरी मित्र शाळेत नाही आला तर शाळा सुटल्या दप्तरासकट त्याच्या घरापर्यंत जाणारी ही पिढी. कुणाचेही बाबा शाळेत आले की मित्र कोठे खेळत असो 70च्या स्पीडने तुझे बाबा आले चल लवकर ही बातमी मित्रापर्यंत पोहोचवणारी ती पिढी. पण गल्लीत कुणाच्याही घरात कसलाही कार्यक्रम असला तरी वाटेल ते काम कसलाही विधिनिषेध न बाळगता करणारी ही पिढी. कपिल देव सुनील गावस्कर व्यंकट प्रसन्नाच्या बॉलिंगवर आणि पेस भूपती स्टेफी ग्राफ अगासी सॅम्प्रसच्या टेनिसवर तर राज देव दिलीप ते राजेश अमिताभ आणि धर्मेंद्र जितेंद्र बरोबर नंतर बऱ्याच नवीन कलाकारांवर अगदी अजय सुनील अक्षय राजकुमार माधुरी अनिलवर वाढलेली ही पिढी. भाड्याने VCR आणून 4-5 पिक्चर पैसे 4-5 रुपये पिक्चर गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी. लक्षा अशोकच्या निर्व्याज्य विनोदावर हसलेली नाना ओमपुरी स्मिता पाटील गोविंदा जग्गूदादा वर्षा सोनम किमी सोनाली हे कलाकार पाहिलेली पिढी. शिक्षकाचा मार खाणं यात काही गैर नाही, फक्त घरी कळू नये कारण घरात परत होतात ही भावना जपणारी पिढी. ज्यांच्या शिक्षकांवर आवाज चढवला नाही अशी पिढी. ही तर कितीही धुतलं तरी दसऱ्याला शिक्षकांनी सोनं देणारी आणि आज इतक्या वर्षांनी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता खाली वाकून नमस्कार करणारी पिढी. कॉलेजला सुट्टी असती तर आठवणीत स्वप्न रंगवणारी पिढी. ना मोबाईल ना SMS ना WhatsApp भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहणारी पिढी. तूने पैसा बहुत कमाया इस पैसे ने देश छुडाया या ओळीत डोळे पुसणारी. दिवाळीच्या 5 दिवसांची कथा माहीत असणारी. लिव्ह इन तर सोडाच, लव्ह मॅरेज म्हणजे फार मोठं डेअरिंग समजणारी ही पिढी. अहो शाळेत आणि महाविद्यालयात पण मुलींशी बोलणारी मुले ॲडव्हान्स समजली जाणारी पिढी. पुन्हा डोळे झाकूया 10 20 80 90 पुन्हा जुना आठवणीचा सुवर्णकाळ. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी असं न समजणारी सुज्ञ पिढी. कारण आजचे दिवस हे उद्याच्या आठवणी असणार असं मानणारी ही पिढी. धन्य ते जीवन जे खरं जगणं. आमचाही एक जमाना होता पूर्वी बालवाडी हा प्रकारच नव्हता. पुढे 6-7 वर्षानंतर स्वतःच्या शाळेत जावे लागत असे. जर शाळेत गेलो नाही तर कोणाला काही वाटायचे नाही. सायकलने बसने पाठवण्याची पद्धत नव्हती. मुले एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही. पास नापास हेच आम्हाला कळत नव्हतं. टक्केचा तर आमचा संबंध कधीच नव्हता. शिकवणी लावली हे सांगायला लाज वाटायची कारण असं हिणवणं जायचं. पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोरपीस ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा दृढ विश्वास होता. कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्राच्या पेटीत पुस्तक आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मिती कौशल्य होतं. दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी पुस्तकाने वह्यांना कवर्स घालणे हा आमच्या जीवनातला एक वार्षिक उत्सव असायचा. वर्ष संपल्यानंतर पुस्तके विकण्या आणि विकत घेण्याचा आम्हाला काही लाज वाटत नसे. आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फार
फारसा बोजाही नव्हते. कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याच्या मागच्या गॅरेजवर बसून आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो हे आता आठवतही नाही. सरांचा शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरून उभं राहताना, कान लाल होऊन पिरगळणाऱ्या जाताना आमचा इगो कधीही आडवा येत नव्हता. खरं तर आम्हाला इगो काय असतं हेच माहीत नव्हतं. मार खाणं ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुश असायचे. मार खाणारा यासाठी की चला कालच्यापेक्षा तरी आज कमी धोपाटलो गेलो म्हणून, आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळाले म्हणून. बिन चपला बुटांचे कोणत्याही चेंडू आणि लाकडी बॅटने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर विकेट खेळण्यातले काही सुख होते ते आम्हालाही माहीत होते. आम्ही पॉकेट मनी कधी मागितला नाही आणि वडिलांनी कधी दिला नाही. आमच्या म्हणून काही गरजा नसायच्या. छोट्याशा असल्या तर घरातले कोणीतरी पूर्ण करून टाकायची. 6 महिन्यातून कुरमुरे फरसाण खायला मिळायलाच तरी आम्ही बेहद खुश होतो. दिवाळीत लवंगी फटाकड्यांची लढसुटी करून एक फटाकडा उडवत बसणे यात काही अपमानास्पद आम्हाला वाटत नाही. कोणी दुसरा फटाके फोडत असेल तर त्याच्या मागे धावायचो आणि आमच्या आईवडिलांना कधीच सांगून शकलो नाही की आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हाला आय लव्ह यू म्हणणं माहीत नव्हतं. आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालोय. काहींना जे हवं होतं ते त्यांनी मिळवले तर काहींना काय माहीत. शाळेतील ते डबल ट्रिपल सीटवर फिरवलेले आणि स्कूलच्या बाहेरच्या हाफ पॅन्टवर गोळीवाल्याकडून काय ज्या मित्राच्या कृपेने मिळवलं ते मित्र कुठे हरपले ते. आम्ही जगात कुठेही असू, पण हे सत्य आहे की आम्ही वास्तव दुनियेत जगलो आणि वास्तव्यात वाढलो. कपड्यांना सुरकुत्या पडू न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं आम्हाला कधी जमलं नाही. भाकरी आणि भाजीशिवाय मधल्या सुट्टीतल्या काही डबा असतो हे आम्हाला माहीत नव्हतं. आपल्या नशिबाला चुकून दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्न पाहतोय. कदाचित ते स्वप्न आम्हाला जगायला मदत करतायत. जे जीवन आम्ही जगलो त्याची वर्तमानाशी काहीच तुलना होणार नाही. आम्ही चांगले असू किंवा वाईट, पण आमच्यासाठी एक जमाना होता. हे आमचं हुबेहूब कथा व वर्णन आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून सांगा.